आम्ही ऍक्च्युली आसरा ग्रामपंचायत तर्फे आलो होतो सगळे. आमच्या 3 समस्या होत्या. अ, तहसीलदार किंवा महाराष्ट्र सरकारने जो आज हा इथे जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम आयोजित केला होता. आमच्या गावाच्या सर्वात महत्वाची समस्या होती पांधन रस्त्यांची. जे ग्रामपंचायतने मागच्या सप्टेंबरमध्येच यांना तहसीलदारांना कळवलेलं आहे लेखी स्वरूपात कुठल्या कुठल्या पांधन रस्ते पूर्ण करायचे आहे. तर त्याबाबत काय नेमकं झालं होतं हा अहवाल आम्हाला पाहिजे होता. त्याबाबत आम्ही पत्रव्यवहार आज त्यांच्याशी केला, पण आजच्या तारखेत तिथून काही असा ठोस आम्हाला त्याचा रिप्लाय मिळालेला नाही. दुसरा आमचा मुद्दा होता की वन विभागाला की जे जनावरांचा त्रास आसरा गावातील शेतकऱ्यांना होत आहे त्याबाबतही आमचे सहकारी मुरलीभाऊ लांडे यांनी पालकमंत्र्यांपर्यंत त्याचा फॉलोअप केला, परंतु अजूनपर्यंत त्याच्यावरही काही ठोस कारवाई झाली नाही. तिसरा एक मुद्दा आहे की गेल्या 1.5-2 वर्षापासून एक मोठी पाण्याची टाकी आमच्या इथे बांधकाम त्याचं पूर्ण झालेलं आहे, पण पाईपलाईन न झाल्यामुळे ती टाकी रिकामीच ठेवण्यात येत आहे. मी स्वतःही इंजिनियर आहे, त्यामुळे सांगू इच्छितो की अशा RCC टँक बांधून जर तुम्ही रिकाम्या ठेवाल तर त्या पुढे जास्तीत जास्त प्रमाणात लिकेज होण्याची भीती आहे. ते सुद्धा आम्ही आज तहसीलदार साहेबांच्या कानावर टाकलं आणि MJBच्याही अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही हे टाक्या आता कुठल्याही हालतीत भरा, कारण RCC टाक्या जास्त दिवस तुम्ही रिकाम्या ठेवल्या तर त्या पुन्हा लिकेज होतील व त्याचं लाईफ कमी होईल. अशा समस्यांसाठी आम्ही आलो होतो. फार काही समाधानकारक वातावरण इथे वाटलं नाही. माननीय पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार लिपापोती होत आहे असंच आम्हाला एकंदरीत वाटत आहे. कळवलं की त्याच्यापैकी 3 ते 4 पांधन रस्ते आम्ही PWD ला कळवलेले आहे आणि उद्यापर्यंत तो व्हॉट्सअपवर जो पत्रव्यवहार मंडल ऑफिस टू PWD ला झालेला आहे